नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा मोठा दावा। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असून या घटनेनंतर राज्यभरात विविध अफवा आणि चर्चा सुरू झाल्या होत्या। काही जण विमानात 5 जण होते तर काही जण 6वी व्यक्ती अजित पवारच असल्याचं सांगत होते। अजित पवार अजूनही जिवंत आहेत असा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केले जात होते। या सर्व चर्चांमुळे पवार कुटुंबातील सदस्य आणि आमदार रोहित पवार यांनी 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबी स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांचा विमान अपघात झाला असून ते आता आपल्यात नाहीत असं स्पष्टपणे रोहित पवार म्हणाले की या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत मी आता पोहोचतोय। काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकलेत। ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येतील। 6 जण विमानामध्ये होते, 6वे व्यक्ती दादा होते। जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच। दादा आज येतील, उद्या येतील। मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल। पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर 6 दिवस दररोज जेव्हा मी उठत होतो तेव्हा मला असं वाटत होतं काहीतरी घाणेरडं स्वप्न मी तिथं बघितलेलं आहे की दादांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते फक्त स्वप्नच होतं आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं। कधीपर्यंत जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते 15 मिनिटं पुढे ठेवायचे। 9 वाजले त्या घड्याळात वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं। कोणी निशब्द झाले होते, कोणाला काहीच बोलता येत नव्हतं। त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत। ते हे एक प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे। या प्रेझेंटेशनमध्ये मी स्वतः, माझी टीम, मित्र ज्यांच्या कोणाकडेपर्यंत मी पोचू शकलो त्यांच्याकडनं जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे।